विभागामध्ये टिट्टबाला विभागामध्ये टॉस बॉक्स खूप सुंदर बनवतात. नाहीतर आता आम्ही जर आमच्या मलंगड विभागामध्ये बघितला टॉस बॉक्स हा समालोचन कक्षाच्या बाजूलाच असतोय, म्हणजे आतमध्येच. बघा आमच्या ज्या प्रमुख मान्यवरांना आहेत त्यांच्यासाठी जो रंगमंच बनवलाय तो वेगळाच आहे, समालोचन कक्ष वेगळा आहे आणि त्यानंतर टॉस बॉक्स. म्हणजे संकल्पना खूप चांगली आहे, फार काही घेण्यासारखं आहे इथनं. आणि त्यानंतर आपण पाहिलं की प्रत्येक भाषेला मान सन्मान दिला जातो. असं नाही की मराठी इथे समालोचन आहे त्याच्यानंतर तिथे मराठी संगीत वाजलं पाहिजे, हिंदी असो कोणत्याही भाषेला त्याने प्राधान्य दिलं आहे. बघा आपला भारतीय देश आहे, त्याच्यामध्ये विविध जातीने नटलेला हा भारतीय देश आहे. त्यासाठी प्रत्येक भाषेला मान सन्मान देणं फार महत्त्वाचं आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला हा जतन केलंच पाहिजे आणि मराठी भाषा ही प्रथम आपल्या मुखातून आली पाहिजे. त्यासाठी या मातृभाषेला प्रथम आम्ही नमन करत असतो आणि मातृभाषेमध्ये आपल्यापर्यंत समालोचन पोहोचवत असतो. बघा पंच, आपण जास्त वेळ उशीर घेऊ देऊ नका, आपण त्वरित सामना सुरू करायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. पियुष इलेव्हन संघ आपण ताबडतोब मैदानात आपले आघाडीचे फलंदाज सलामीसाठी पाठवायचे आहेत. बऱ्याच गोष्टी चर्चा करण्यासारख्या आहेत, परंतु तत्पुरती जाऊया आपण डीजे मास्टर करे. डीजे बॅटर मैदानाच्या आतमध्ये जायचं. आपल्याला दिलेला वेळ इथे समाप्त झाला, आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये जा. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जायचंय. शॉर्ट मीटिंग झाली आहे बघा, खूप वेळ ब्रेक होता त्यांना. त्यानंतर आदित्य इलेव्हन मैदानाच्या आतमध्ये पोहोचली आहे. स्ट्रॅटजी आखली जातोय, प्लॅनिंग वाईज क्रिकेट खेळलं जातं. बघा आता अगोदरचं आम्ही क्रिकेट बघितलंय रोशन, अगोदरचं क्रिकेटमध्ये आणि आताच्या क्रिकेटमध्ये फार फरक आहे. अगोदरच्या क्रिकेटमध्ये कसे 2 ते 3 फलंदाज असायचे, आता तसं नाही आहे. 5 षटकांचा सामना म्हटलं की आपल्याला 6 ते 7 आक्रमक फलंदाज हवे आहेत. त्याच्यानंतर प्लॅनिंग, प्रत्येक षटकामध्ये प्लॅनिंग असतोय, ABC असे प्लॅनिंग कोड असतात. कारण आता जर मी एक स्पर्धा बघितली की दादा तसं नाही आहे की क्रिकेट अगोदर आम्ही अशा पद्धतीने खेळायचो, आता तसं नाही, आमचं प्लॅनिंग वाईज क्रिकेट असतोय. जर गोलंदाज समोरचा कोणत्या पद्धतीने गोलंदाजी करेल त्याच पद्धतीचा फलंदाज आम्ही मैदानात पाडत असतोय. बघा हे डेव्हलप आहे क्रिकेटचं आणि त्यामुळे ग्रामीण क्रिकेटला आता मोठी चालना, IPL सारखी मोठी स्पर्धा तुम्हाला मिळाली आहे. आता आपण सतत ऐकलं ओंकार सारखा खेळाडू IPL मध्ये जातोय, आपला मराठी पोरगा, आणि त्यासाठी आपल्याला एक मोठी बात नसेल. कारण अगोदरचा विचार केला, अगोदरचे क्रिकेट कसं असायचं, घरातून गेल्याच्या नंतर आपले आई बाबा किंवा मोठा भाऊ आहे त्याच्याकडे 2 शब्द आपल्याला ऐकायलाच भेटायचे. पण आता तसं नाहीये, तोच आई बाबा जा खेळ, चांगलं खेळ दाखव, कदाचित आमचं नाव सुद्धा होईल. हा प्लॅटफॉर्म मिळाला आहे, त्यामुळे क्रिकेटला खूप चांगली चालना मिळाली आहे. आज 7 समुद्र पार जाऊन सुद्धा खेळाडू, त्यापैकी एक आपण जिवंत जागतो उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. सुलतान जो 7 समुद्र पार जाऊन दुबईच्या ग्राउंडवरती, इंटरनॅशनल ग्राउंडवरती, जिथे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सारखा खेळाडू खेळलाय, त्या शारजा ग्राउंडवरती हा खेळाडू खेळताना आपण पाहिलाय. तर डोंबिवली स्टारसाठी
असे काही किस्से आहेत ते आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. अगोदरचा क्रिकेट ना आताचा क्रिकेट फार या खेळामध्ये फार बदल झाला आहे. तर मैदानाच्या आतमध्ये जाऊ या दोन संघांना आमच्या आयोजन कमिटीकडनं समोरच्या कक्षाकडनं विश ऑल द बेस्ट बोथ गुड गेम क्वालिटी क्रिकेट या दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळेल यात मध्ये शंका नाही. सुलतान खान गोलंदाजीसाठी पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळताना सलामीची जोडी रियाज पाहतो आपण. पहिलाच बॉल लापटी हिट करायचं होतं एज होती की काय हा प्रश्न. असं वाटतंय सुलतानचे दोन्ही हात समांतर डोक्यावरती तर यस कदाचित हा एज असेल परंतु झेल पकडता आला नाहीये. यष्टिरक्षकाला नाराजी व्यक्त केली जातं आणि पुन्हा एकदा सामना सुरू होता. पुन्हा एकदा लापटी हिट पुढाला सरसवला आणि चेंडू सीमा पार येतोय. आमचे प्रेक्षक वर्ग आपण सांगायचं आहे बघा. प्रेक्षक माय बाप प्रेक्षक आपण सांगा. पंचांचा निर्णय येईल त्याच्यावरती. या पंचांकडे इशारा आलाय 4 धावा चौकार. आमचे जे प्रवीण भोईर आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की या 4 धावा आहेत त्यामुळे कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाहीये ही दक्षता. पंचांचा इशारा आलाय चौकार. चौकाराच्या साहाय्याने अकाउंट ओपन करताना पाहतोय आपण रियाजला. तो बंटी पटेल या नावाने प्रसिद्ध आहे. आताच बंटीशी आम्ही चर्चा केली जेव्हा आम्ही नाश्ता करण्यासाठी गेलो होतो की मागच्याच टुर्नामेंटमध्ये 200+ धावा माझ्या बॅटिंग मधून आल्या होत्या. पहिला मॅच मध्ये अनसक्सेसफुल ठरला होता परंतु ह्याही मॅच मध्ये सातत्यपूर्वक कामगिरी जबरदस्त स्ट्रोक चेंडू सीमा पार चौकार. निश्चित या गाण्याचं वर्णन मी करेल. 31 डिसेंबर त्या दिवशी जरूर आपले शेवटचा दिवस असतोय वर्षाचा आणि त्या वर्षामध्ये आपण एन्जॉयमेंट करत असता परंतु या वर्षामध्ये थोडस दुःखाची बाब असेल कारण 31 डिसेंबरला आता एकादशी आहे. त्याच्यामधले 50% जे पिणार खाणार आहेत थोडे कसं कमी होतील. 10 धावा झाल्या तापलकावरती. 10 धावा झाल्या तापलकावरती. सुरेख क्रिकेटचं उदाहरण पेश केलंय. पुन्हा एकदा हातामध्ये चेंडू निसटतोय. नशिबाची साथ आयुष्यमान भोवतीचा आशीर्वाद दोन्ही फलंदाजांना प्राप्त झाला. सिंगल होते स्टॅक रोटेट केली जातं. तापलकावरती धाव संख्या 11. सुलतान नावामध्ये किती दम आहे. सुलतान तर दुसऱ्या बाजूला रियाज. हे दोन्ही खेळाडू अतिशय चांगले आहेत आणि त्यांच्या प्रकारे त्यांचा खेळ पाहायला मिळाला. हा चेंडू अतिरिक्त बाउन्स आणि चेंडू सीमा पार येतोय हा चौकार. 4 धावा. बॅट कट आहे का अंपायर्स? बॅट कट आहे. यस बॅट कट. तर अंपायरने जेव्हा डिसिजन दिला नाहीये आपण समजायचा की बॅट कट आहे. लक्ष आपलं सुद्धा असणं फार गरजेचं आहे. सर्व गोष्टी या स्पर्धेच्या खूप छान आहेत परंतु मी एक बदल करण्यासाठी निश्चित आयोजकांना सांगेल की जेव्हा आपण जी विकेट बनवतो ना त्या मातीच्या बनवत जा कारण त्याच्याने आपली गोलंदाजी आणि कौशल्य समजत असतोय. कारण हा माझा समोरच्यांचा अनुभव तुम्हाला सांगतोय. कारण आज आपण कल्याण डोंबिवली रोशन आपण पाहता कल्याण डोंबिवलीमध्ये जेव्हा जातो तेव्हा आपण
मातीच्या विकेट आणि मातीच्या विकेटवरतीच खरा अभ्यास असतोय. दरम्यानचा हा चेंडू सीमा पार येतोय, हा चौकार 4 धाबा. चौकार येतोय, चौकाराने धाबालक पुढे जातोय. बघा जी चर्चा करत होतो आम्ही रोशन सोबत, कारण मॅनेज करणं गोलंदाजाला खूप कठीण जातोय. जेवढा त्याचा दरम्यानचा हा चेंडू मिस टायमिंग होतोय. क्षेत्रक्षक चिलकी काय पोचू शकला नाही आहे. दुसऱ्या दावेचा प्रयत्न सुद्धा नाही आहे. जो नॅचरल स्पिन असतो ना तो निश्चितच आपण मातीच्या विकेटवरतीच मिळत असतोय. विजयजी भाई आपल्या सोबत जॉईंट होताना पाहते, त्यांच्याकडनं 5 बॉलांचे बॉक्स दिले आहेत. त्यांच्या आयोजन कमिटीकडनं आभार. दरम्यानचा हा बॉल पुन्हा एकदा सेट ड्राईव्हच्या माध्यमातून जबरदस्त स्ट्रोक टॅलेंटचा मात्र मार्गदर्शन केलाय. चौकार येतोय, 4 धाबा. गुड शॉट. चौकार आलाय. कॅप मध्ये खेळण्यामध्ये सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पुढ्यात येऊन खेळण्याचा प्रयत्न. सुरेख चेंडू होता, डॉट चेंडूची समाप्ती होता. डॉट चेंडू नंतर धापलकावरती धावसंख्या आपल्याला 24 आकड्यावरती पोहोचलाय. 24 धाबा झाल्यात. षटक क्रमांक 2 पिटूचं सुरू आहे. कॅपला आपण पाहतोय ज्याने पहिल्या मॅच मध्ये सुरेख गोलंदाजी केली होती. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू जातोय, परंतु जबरदस्त झेल. टॉस बॉक्स मुळे आम्हाला झेल बघता आला नाही आहे, परंतु आम्ही रिप्लेच्या माध्यमातून हा झेल निश्चितच पाहू कशा पद्धतीने झेल टिपला. स्ट्रोक खूप चांगला होता. वाव, व्हाट अ कॅच. एका हातामध्ये झेल पकडलाय, सुरेख झेल. गोविंद हा क्षेत्ररक्षक होता. एका हातामध्ये झेल टिपलं जातं. ब्रेक थ्रू मिळवला पुन्हा एकदा कॅपने. डीजे 24 धावा धाबालकावरती एक महत्वाचा गडी बाद होताना पाहतोय. नेक्स्ट बॅटर अभिषेक मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2 सुरू आहे. अभिषेक म्हटलं की टेनिस विश्वामध्ये सर्वात मोठं नाव अभिषेक दिलोर आपण पाहता, कारण अंबाला या नावाने प्रसिद्ध असलेल्या याही खेळाडूने खूप इम्प्रेस केलाय. आताचा चेंडू बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा फटका. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. जोपर्यंत चेंडू वरती येतोय 2 धावा कंप्लीट. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन विकेट. षटक समाप्त. दुसऱ्या 2 षटकांचा खेळ झाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13 ची सरासरी आणि आता येणार मॅजिकल ओव्हर, अर्थात या सत्रातील टर्निंग पॉइंट षटक. असे गाणे आमचे निश्चित रोशन, आमचे सोनू बांगरचे खूप आवडते गाणे आहेत. उद्या निश्चितच सोनू बांगर जेव्हा येणार रोशन त्याला आठवण करून द्यायची आहे. सोनू बांगर म्हटलं की बघा आमच्या विभागातील एक जबरदस्त समालोचक आहे आणि सर्वांचा आवडता समालोचक आहे मलंगड विभागामध्ये आतापर्यंत. आणि आताच त्याला मलंगड क्रिकेट असोसिएशनचे प्रवक्ते म्हणून त्याला पद दिले गेले आणि फार मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती सुद्धा आहे.
उद्या तो येणार निश्चितच, त्याला आठवण करून द्या या गाण्याची. जाऊ या मैदानाच्या आतमध्ये. मॅजिकल ओव्हरला होते सुरुवात, फटका फसलाय, जेल होईल का? यस, पहिला ब्रेक थ्रो या पहिल्याच षटकामध्ये मिळून देतोय या मॅजिकल ओव्हर मध्ये. निश्चित या षटकाचं वर्णन निश्चित करेल. जे आपण कमवतोय ना, तर या षटकामध्ये येताना गमवताना पाहिलं आपण बऱ्याच खेळाडूंना. 15 धावांचं चॅलेंज आहे, चॅलेंज एक्सेप्ट केलाय बॅटिंग साईडने आणि तो चॅलेंज पूर्ण करण्यासाठी पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद होतोय. म्हणजे स्टार फलंदाज मैदानातून बाहेर होताना पाहिलं आपण. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्येच 5 चेंडूवरती आता 15 धावांचं दबाव प्रेशर असेल. ऑन साइडला लाफ्ट हिट करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित चेंडू बॅट वरती आला नाही. या दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी ही धाव पूर्ण. गुड रनिंग बिटवीन विकेट. 2 धावा आला, 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धाव संख्या 28 आकड्यावरती. 28 धावा, 4 चेंडू आहेत, 4 मध्ये 13. गोलंदाज तयार, पुढ्यात टाकलाय चेंडूला, पुढ्यात खेळण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग अपला क्षेत्ररक्षक तिथे आहे, फक्त सिंगल. सिंगल समाधान व्यक्त करावं लागतं गोलंदाजाला. धावफलकावरती धाव संख्या आपण पाहू शकता 29 धावा आहेत. परंतु महत्वाची बाब असेल की 3 चेंडूवरती 12 धावांची गरज आहे. 2 मोठे फटके, जर 12 आल्या तर 5 धावा अजून ऍड होतील. 12 धावा जर जमवता आल्या नाही तर 5 धावा मायनस होतील. हा मॅजिक आहे, त्यामुळे या षटकाचा मॅजिक षटक म्हणून नाव ठेवला. पुन्हा एकदा उडवलाय चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे आहे, नो मिस्टेक, जबरदस्त, वेल जज कॅच, फलंदाज बाद, बिग विकेट. मॅजिकल ओव्हरचं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी फार महत्वाची लढत आहे. सामना जिंकेल तो अस्तित्वाच्या लढतीमध्ये अग्रेसिव्ह ठरेल, अर्थात ट्रॉफीचा हकदार बनू शकतो. त्यासाठी ही मॅच फार महत्वाची आहे. चेंडू मत सीमारेषेच्या बाहेर जाणार, येतोय हा चौकार, 4 धावा. तेहतीस आकड्यावरती बाईकच्या स्वरूपाने, लेग बाईकच्या स्वरूपाने चौकार आलाय. फार महत्वाचं षटक होतं. षटक मध्ये अग्रेसिव्ह होतं. फुलरलनचा चेंडू खोदून काढल्या, चेंडूला वाईडिश लॉंग अपला, क्षेत्ररक्षक तिथे आहे. 1 धाव येते, 1 धावेच्या मधून धावफलकावरती धाव संख्या 34. याच्या 34 धावा आल्यात, 5 धावा मायनस होतील, अर्थात 29 धावा 3 षटकामागे. आता समीकरण आपल्याला पाहायला मिळेल.
29 धावा. उशिरा प्रेक्षकांच्या माहितीसाठी आदित्य इलेव्हन त्याच्या विरोधात आपण पाहू शकाल पियुष इलेव्हन या दोन संघामध्ये ही लढत जबरदस्त शोक आहे. गॅप मध्ये आउटफील्ड पास्ट आहे आणि त्याचा फायदा उचलतो येतो हा चौकार. कल्पेश भोईर यांच्याकडनं पारितोषिक आलाय. एका षटकामध्ये 3 षटकार पेश केले तर 3,000चं कॅश प्राइज आहे. आताचा चेंडू मात्र विचारला जातोय बॅट कट आहे की नाही, पण तिथे मात्र बॅट कट नाही आहे. पंचांकडनं इशारा येतोय 80 इज आउट. तेहतीस या आकड्यावरती 4 गडी गमावल्यात. 33 या आकड्यावरती पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता. त्यानंतर केलेला कमबॅक गोलंदाजाने सुलतान खानला आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. हाय चेंडू सुरेख होता. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल. चौतीस या आकड्यावरती पोहोचलाय. मॅजिकल ओव्हर मध्ये आपण प्रत्येक सामन्यामध्ये थोडस रणनीतीमध्ये स्ट्रॅटेजी मध्ये थोडस कमकुवत पाहायला मिळालं. डिसिजन थोडस योग्य रीतीने पाहायला मिळाले नाही आहे. त्यामुळे चॅलेंज ज्या संघाने केला त्या षटकामध्ये त्या षटकामध्ये आपण पाहिलं की धाबा कमी आल्यात. पुन्हा एकदा फुलरलांचा चेंडू होता. सिंगल येते. सिंगल धापलकावरती धावसंख्या पाहायला मिळतं 35 या आकड्यावरती पोहोचलाय संघ. पियुष इलेव्हन हा चेंडू भन्नाट स्वार अप्रतिम चेंडू फेकला होता. भन्नाट स्वार असलेला चेंडू टेकअप होतोय बघा. चांगल्या पद्धतीचा चेंडू होता सुलतान खानचा. 35 या आकड्यावरती पुन्हा एकदा एज लागतोय मात्र आउटफील्ड पास आहे. लॉंग लेग मधून चेंडू सीमा पार येतो हा चौकार. 4 धावा. समाप्तीनंतर धापलकावरती धावसंख्या 39 या आकड्यावरती पोहोचलाय संघ. 39 लॉस. शेवटचे अंतिम 6 चेंडू आहेत. अंतिम चेंडूवरती थोडीशी स्ट्रॅटेजी आखली जाईल. कुठपर्यंत धावामध्ये रोखलं जाईल हा प्रयत्न वारंवार आदित्य इलेव्हन या संघाच्या माध्यमातून केला जातोय. 6 चेंडू फेकण्यासाठी पाहायचा कोणता गोलंदाज मात्र येतोय पुढे. आज संपूर्ण दिवसामध्ये खूप मजा आली. आज मागच्या आठवणी होत्या पुन्हा एकदा उजेलास आल्या. स्वर्गवासी रोहित बाई भोईर प्रतिष्ठान आयोजित संपूर्ण कमिटीचं मी मनापासून ऋणी आहे ज्याने मला इथे बोलवलं, प्राचारण केलं आणि जी संधी दिली. आमचे रोशनजी संते आणि सोनू बांगर यांचं मी विशेष आभार व्यक्त करतो की 4 ते 5 वर्षानंतर मी पुन्हा एकदा या समालोचन कक्षामध्ये तुमच्या सोबत समालोचन करतोय. पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल मी रोशनचं आणि सोनूचा आभार व्यक्त करतोय. शेवटचं षटक आहे आणि शेवटचं स्टंप सुद्धा आहे आमचं.
गोलंदाजीसाठी रोहित आपण पाहू शकाल स्लोगरचे षटक घेऊन होता. स्लोगरचे षटक अंतिम षटकामध्ये वारंवार खेळाडूंकडनं गोलंदाजाकडनं अटॅक करण्याचा प्रयत्न असतोय. पहिला बॉल पाठवलाय सीमारेषेच्या लगत, एलिव्हेशन मिळालं नाहीये, क्षेत्ररक्षक तिथे उभा, गोलंदाज बाद. फलंदाज बाद होतोय. स्लॉगरचं षटक होतं. स्लॉगरच्या षटकामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एकोणचाळीस या आकड्यावरती 5 गडी गमावताना पाहतोय. प्रत्येक फलंदाजाने प्रयत्न केलाय. 5 चेंडू आणि या 5 चेंडूवरती 5 कुठपर्यंत टार्गेट सेटअप केलं जाईल. पियुष इलेव्हन या संघाच्या माध्यमातून सध्या प्रयत्न केले पाहिजे. बघा, केल्याशिवाय कोणतीही गोष्ट माणसाला मिळत नाहीये, करणं फार महत्वाचं आहे. पुन्हा एकदा दाबेमध्ये अजयच्या बॅट मधून आता मात्र ताकद खूप चांगल्या पद्धतीने आहे. अजय कडूच्या बॅट मधून हा जबरदस्त स्ट्रोक, A1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका, षटकार. जबरदस्त संगीत आणि त्या संगीताच्या तालावरती सध्या क्रिकेटचा आनंद, मन मुराद आनंद आपल्याला घेता येतोय. चौकार आल्यात, षटकार आल्यात. अजय पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा एकदा अजयच्या बॅट मधून चेंडू जातोय वाडीस लोंगरला. सिंगलला फक्त प्राधान्य दिलं. सिंगलने कोणती रिक्स उत्कारली नाहीये. सिंगलच्या नुसार धापलकावरती धावसंख्या 46 या आकड्यावरती 50 धावा झाल्या तर नक्की कदाचित मी दुसऱ्या सत्रामध्ये नसेल, पण 50 धावा झाल्या तर निश्चितच या सामन्यामध्ये खूप मजा येईल. कारण क्लायमॅक्स थोडंसं बदलतोय, थोडंसं दमटसं क्लायमॅक्स पाहायला मिळतं, त्यामुळे सामना पाहण्यासाठी खूप मजा येईल, यामध्ये शंका नसेल. पुन्हा एकदा चेंडूला प्रहार केलाय. चेंडू जातोय वाडीस लॉंग ऑफ कडे. चेंडूला अडवलं जातोय आणि तोपर्यंत 2 धावा. आज संपूर्ण दिवसामध्ये मी कॅचेस खूप चांगल्या पद्धतीने पाहिल्या. फिल्डिंगचा दर्जा या विभागातील चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. आउटस्टँडिंग कॅच वाडीस डीप बॅकवर्ड स्क्वेअरला एका हाताने कॅच घेतली. तर याच मॅच मध्ये लॉंग ऑफ लाईक झेल पकडलं एका हातामध्ये. आता फिल्डरचा दर्जा खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. संपूर्ण दिवसाचं क्षेत्ररक्षकांच्या नावावरती राहिलं. 48 धावा झाल्यात. गोलंदाज तयार नेक्स्ट बॉल साठी. आताचा बॉल पाठवलाय वाडीस लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चेंडू जातो सीमा पार, येतो हा चौकार. 4 धावा. प्लस 52 धावा झाल्यात. ते 52 धावा आता मात्र पाहायला मिळतात. बॅटिंग टोटल तुमच्या समोर येताना पाहतोय. प्रयत्न बघा, प्रयत्न केले पाहिजे. संघर्ष म्हणजे क्रिकेट आणि क्रिकेट म्हणजे संघर्ष. ज्याने संघर्ष केला नाही तो कधीच यशस्वी होणार नाही. त्यासाठी संघर्ष आता सुरू आहे धावांचा मैदानाच्या आतमध्ये. बघा, रोहित शर्मा सारखा खेळाडू, विराट कोहली असो, MS धोनी यांचं नाव उगाच मोठा झाला नाही आहे. त्याने शून्यातून राष्ट्र निर्माण केलाय, संघर्ष केलाय. कित्येक दिवस त्यांनी विकेटवरती घाम घालला आणि त्यानंतर ते आज यशस्वीरित्या कॅप्टन आणि खेळाडू म्हणून तुमच्या समोर पाहायला मिळतात इंटरनॅशनल लेवलमध्ये. त्यामुळे हा चेंडू ऑन साइडला फिरवण्याचा प्रयत्न. 2 धावा घेतल्या जातात. 2 धाबीच्या मदतीने सत्र समाप्त होतोय. या इनिंगचा खेळ समाप्त झाला. 54 धावा 55 धावांचा फायटिंग टोटल आहे आणि या फायटिंग टोटलचा पाठलाग करायचा आदित्य इलेव्हन या संघाला
मॅच पाहण्यासाठी खूप मजा येईल, यात शंका नसेल. प्रथम मी आयोजन कमिटीचा आभार व्यक्त करेल, आमचे ग्लोबल टेनिस अर्थात जे आहेत त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करेल, DJ मास्टरचा खास कर, आणि ज्यांच्या मुले आम्ही इथे समोलोचन करण्यासाठी आलो, रोशन संते, त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि आमचे सोनू बांगर यांनी आम्हाला कॉल केला की इथे समोलोचन करण्यासाठी जायचा, परंतु आज संपूर्ण दिवस आम्ही एन्जॉय केला, समोलोचन केलं, परंतु आम्हाला खूप मजा आली, आम्हाला साथ दिली रोशनने. परंतु आता आम्ही इथनं रजा घेतोय. कदाचित कधी संधी मिळाली तर निश्चितच इथे येणार समोलोचन करण्यासाठी. जो प्रेम तुमच्याकडनं मिळाला तुमचं मी मनापासून ऋणी आहे. धन्यवाद. थँक्यू. अप्रतिम समालोचक आहेत आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया. राज यांना विनंती असेल गणेशजी म्हात्रे यांचा इथे आपण सन्मान करूया. गणेशजी म्हात्रे यांचा इथे आपण सन्मान करतो. यांचा आवाज आजच्या दिवसामध्ये आपण ऐकला. खऱ्या अर्थाने नक्कीच गणेश म्हात्रे यांचं विशेष आभार की त्यांनी अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी आणि खूप चांगलं आणि सुंदर समालोचन आजच्या दिवसामध्ये केलं. उद्या देखील 6 सामने होणार आहेत. पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी 25,000 रुपये. चौथ्या आणि 5व्या क्रमांकासाठी 20,000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि उद्या नक्कीच पहिला सामना होईल चिराग 11 जय बजरंग गोरसई बी आणि त्यांना फाईट करेल आई गावदेवी खडे गोलवली. हा पहिला सामना होईल आणि जो संघ जिंकेल तो संघ भूमी 11 मांडा या टीम समोर फाईट करेल उद्या. ठीक पहिला सामना 8:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. 9 वाजता सामना सुरू होईल आणि त्या 2 सामन्यानंतर 5 संघ जे टॉप 5 मध्ये पोहोचतील त्यामध्ये नक्कीच
रेस होईल आणि एक सूचना असेल आयोजकांच्या वतीने आज उल्हासनगर हाफ मधील संघ आहे आणि जो संघ क्वालिफाय होईल आणि त्यांच्या समोर ग्रामीणचा जो संघ येईल खेळण्यासाठी त्या ग्रामीण टीम मध्ये 2 आयकॉन असतील. जेव्हा जेव्हा नक्कीच जो उल्हासनगर हाफ मधील संघाचा सामना असेल त्यांच्या समोर जो ग्रामीण संघ येईल त्या ग्रामीण संघामध्ये 2 आयकॉन असतील. धावा बनवायच्या आहेत 55 या मॅच मध्ये. गेम ऑन. डान्सिंग डाऊन द विकेट. पहिल्या चेंडूवरती क्लीन बोल्ट. यश ठेव उद्ध्वस्त दांडी गोल. यू मिस आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाले बाद गोल्डन डकच्या स्वरूपात अर्जुन वसिटा. बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. भावेश राजपूत आलेत. खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. आलाय हा डॉट बॉल. 55 धावा डिफेंड करायच्या आहेत पियुष 11 या टीमला. गोलंदाजी खूप चांगली होते. कुलदीप यादव सारखी गोलंदाजी कुलदीप करतायत या पहिल्या षटकामध्ये. फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला जज करतायत. डाईव्ह लगावून झेल घेण्याचा प्रयत्न. टाळ्यावून जाऊ द्या फिल्डरसाठी. अप्रतिम प्रयत्न केला होता. फिल्डर होते डीप मध्ये. पिंटू क्या बात आहे. डाईव्ह लगावून झेल घेण्याचा प्रयत्न होता पिंटू यांचा. असफल राहिलेला आहे. 100% एफर्ट 100% प्रयत्न. क्या बात आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. खूप चांगलं दृश्य आहे. कॅमेरामनचं मी विशेष कौतुक करेन. विशाल पवार. धावसंख्या 1-1. ऑन साइडला खेळतात मनीष धुमाल. स्ट्रायकिंगला आहेत. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 1ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. मनीष धुमाल आणि भावेश राजपूत ही जोडी आहे. षटक क्रमांक हे सुरू आहे. पहिलं गोलंदाज कुलदीपने इम्प्रेस केलंय. आपल्या गोलंदाजीने ड्राईव्ह करतायत. योगेश भोईर आहे डीप मध्ये. चांगली फिल्डिंग.
मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. पहिला उद्या सामना असणार आहे गोरसे डी आणि खडे गोलवली या दोन टीम मध्ये. दुसरा सामना नक्कीच जो संघ जिंकेल त्या दोन संघांमधून तो संघ भूमी 11 मांडा या टीम समोर फाईट करेल. फुल टॉस चेंडू होता, मोठ्या पटक्यामध्ये कन्वर्ट करू शकला नाहीये. आलाय हा डॉट बॉल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 4. बनवायच्या धावा 55 या मॅच मध्ये. 24 चेंडू शिल्लक. 51 धावांची अजूनही गरज आहे. मॅच आदित्य 11 या टीमचे लकी 12 मॅन आमच्या व्यासपीठावरती आहेत रोहनजी तरे. चोवीस चेंडू शिल्लक आहेत. बनवायच्या धावा 51. चला आदित्य इथे आहेत. विनंती असेल, आमचे रतन आहेत, त्यांना विनंती असेल आपण बाउंड्री लाईन वरती जा. शेवटचा सामना आहे. लहान मुलांना विनंती असेल, बाबू एक मॅच फक्त. तुम्ही भरपूर मेहनत केलेली आहे या लहान मुलाने. उद्या देखील या. अजय कडू आलेत आणि अजय कडूचं स्वागत केलंय. मनीषने चांगला स्ट्रोक खेळलेत आणि तेवढीच चांगली फिल्डिंग योगेश भोईर ऑन द स्टंप फेकी. कल्पेश भोईर यांच्या तालमीतील खेळाडू आहे योगेश. ज्याप्रमाणे कल्पेशने त्याला शिकवलेलं आहे त्याचप्रमाणे परफॉर्मन्स योगेशचा राहिलेला आहे. पूल करण्याचा प्रयत्न भाविश करतोय काय हा देखील प्रश्न पडलाय. या आधीच्या षटकामध्ये फुलटॉस चेंडू होता, त्याचा देखील फायदा घेऊ शकला नाहीये. हा चेंडू हाफ ट्रॅकर होता, भरपूर वेळ होता. नक्कीच पूल जर लगावला असता तर कदाचित चौकार देखील किंवा षटकार देखील येऊ शकला असता, कारण की पॉवर प्ले सुरू आहे. 3च खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर आहेत. याचा फायदा घ्यावा लागेल मनीष आणि भावेशला. क्या बात आहे, लॉफ्टी डीट. फिल्डर कोणी नाहीये. मिड ऑफ चोरून लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. धावसंख्या आहे 9. या फटक्यांची नितांत गरज आहे. 55 धावा बनवायच्या आहेत. 11.00 च्या सरासरीने पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 बनवल्या, त्यामुळे थोडासा दबाव वाढलेला आहे आदित्य 11 या टीम वरती. रोहनजी तरे थोडेसे टेन्शन मध्ये आहेत, कारण की त्यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. जरी ते आज श्री गणेश 11 चे 12 मॅन असेल तरी देखील सपोर्ट आदित्य 11 या टीमला आहे या मॅच मध्ये, कारण की टी शर्ट आदित्य 11 या टीमची त्यांनी परिधान केलेली आहे. आणि नितेश राठी यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. नो चेंडू घोषित केलेला आहे. जी क्रीज आहे त्याच्या देखील बाहेर हा चेंडू पडलेला आहे, हेच म्हणणं आहे पंचांचं देखील. आणि पंचांनी नो चेंडू कॉल केलेला आहे. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या 10.
फ्रीट आहे. स्ट्राइक इनला बॅट्समॅन भावेश राजपूत. अंतिम सामना सुरू आहे आजच्या दिवसातील. फ्रीट आहे आणि त्याचा फायदा उचललाय. इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय षटकार येतोय भावेश राजपूतच्या बॅटमधून. क्या बात आहे. बबल्या डॉन इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या नावाचं हे संगीत आपण ऐकलं. धावसंख्या आहे 16. नक्की 4 दिवस त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. 5व्या दिवशी देखील त्यांना आपण पाहतोय. फिंगर रोल केले होते, बॅकफुटला गेले, पंच करतायत इनफिल्डच्या वरून. कव्हर पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. संतोष मस्कर साहेबांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. स्वर्गीय रोहितभाई भोईर चषक आपण पाहतोय. आज 5वा दिवस आणि उद्या अंतिम दिवस. हुक करण्याचा प्रयत्न आणि एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा लागली. शॉट फाईन लेगला फिल्डर होते, त्यांनी केली चूक. मिळते एकदम आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 21. अजूनही 34 बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक 18 आणि महत्वाची गोष्ट नेक्स्ट ओव्हर आहे मॅजिक ओव्हर. हे टर्निंग पॉइंट षटक असणार आहे. जर या षटकामध्ये 15 बनवल्या तर सामना जवळजवळ संपुष्टात येईल, कारण की 18 चेंडू 34 बनवायचे आहेत. समीकरण सोपं होईल ते म्हणजेच आदित्य इलेव्हन या टीम पुढे. आणि जर या षटकामध्ये 15 किंवा 15 पेक्षा कमी धावा जर खर्च केल्या तर पियुष इलेव्हन हा संघ कमबॅक करेल. कल्पेश आणि योगेश यांच्यासाठी होतं, कारण की योगेशला जास्त घाई आहे. यस, यंदा उमेदवारी अर्ज कल्पेश भोईर यांचा दाखल झालेला आहे. चला, चेंडू शिल्लक 18 बनवायच्या धावा 34 या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी भावेश आणि मनीष ही जोडी आहे आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज मंदार पानसरे मॅडी येतोय. चेंडू शिल्लक 18 बनवायच्या धावा 34 या मॅच मध्ये. मॅजिक ओव्हरला होते सुरुवात. स्ट्राइक इनला बॅट्समन भावेश. परफेक्ट यॉर्कर आणि चेतन पालने हा चेंडू अडवलेला आहे. क्या बात आहे.
पहिल्या चेंडूवरती मिळते एक धाव. धावसंख्या 22-22. अजूनही 33 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक आहे 17. मनीष धुमाळ कल्याण ग्रामीणचा पहिला बायकर मॅन आपण पाहू शकाल स्ट्राईक एंडला येतोय. चला थोडीशी घाई करा पंच. बघा आज थोडस लवकर जायचं आहे सर्वांनाच. पंच देखील खुश असतील कारण की रोज 6 वाजतात. मनीष ऑन स्ट्राइक. डान्सिंग डाऊन द विकेट. ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ द डीप मध्ये अजय आहेत. एक धाव झाली पूर्ण. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 पुढे जाईल. 23 धाव धावफलकावरती आहे. जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 16 चेंडू बनवायच्या धावा 32 या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर मिस्टामिंग. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज येत आहेत आणि मंदारने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाल्या बाद विकेटचं बटन लागतो. अजून एक धक्का. भावेश बॅक टू द पवेलियन. नक्कीच रोहनची गरज आहे आदित्य इलेव्हन टीमला कारण की एक चेंडू 5 षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावरती आहे. 3 चेंडू शिल्लक बनवायच्या त्या मॅजिक ओव्हर मध्ये. धावा 13. अपील करतायत. अंतू येतोय. एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. पंच लेग बाईज आहे का? येस लेग बाईज. धावसंख्या 25. अजूनही 30 बनवायच्या आहेत. हाफ ट्रॅकर प्रचंड वेग आपण पाहिलाय आणि या षटकामध्ये चांगली गोलंदाजी मंदार पानसरेने केली आहे. पियुष 11 म्हारळ या टीम साठी मॅजिक ओव्हर मध्ये मॅजिकल गोलंदाजी कारण की 15 धावा होण्यापासून रोखलेला आहे. डेट चिन्ह घोषित करतायत. 30 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 13 चेंडू शिल्लक. 5 धाव मायनस होतील. हाफ ट्रॅकर बॅटची गडा. लॉंग स्टॉप सीमा रेषेच्या बाहेर. नशिबाचा हा चौकार येतो आहे आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 29. 29. 5 धाव मायनस होतील. धावसंख्या होईल 24. 12 चेंडू आणि बनवायच्या धावा 31. या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी आदित्य 11 या संघाला
नवीन गोलंदाज मिस्टर पीपी प्रणित पार्टे येत आहेत। प्रणित पार्टेचं हे फार महत्वाचं षटक असणार आहे, कारण की चौथं षटक बनवायचे धावा 31, 12 चेंडू शिल्लक। मनीष धुमाळ यांच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी राज भोईर यांच्याकडून 1000। मनीष धुमाळ यांच्या 3 षटकारांसाठी राजकडून 2000 रुपयांचं पारितोषिक आणि हॅट्रिक साठी देखील 2000 रुपयांचं पारितोषिक। दोघांवरती पारितोषिकांचा वर्षाव गेला आहे। ऑन साइडला खेळतात रियाज शाह। चांगली फिल्डिंग तेवढीच चांगली फेकी, मिळते फक्त आणि फक्त एकच धाव। धावसंख्या 25, जिंकण्यासाठी 30 धावांची गरज। चेंडू शिल्लक 11, बनवायच्या धावा 30। अंतो ऑन स्ट्राइक, सिक्सर किंग आहे आदित्य लेवने टीमचा। चिंता वाढली 12 मॅनची देखील। रोहन तरे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत। दिलीप काका आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे आणि दिलीप काका यांचं स्वागत केलंय भव्य षटकाराने। हा षटकार ठोकलाय अंतुने। धावसंख्या आहे 31, 31, जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे। चेंडू शिल्लक 10, बनवायच्या धावा 24। सिक्सर किंग आहे, वेल फिनिशर आहे अंतु, त्याने षटकार लगावलाय। लाईन पाहावी लागेल, व्हाईट बॉलचा इशारा येतोय। वन फोर दी ओव्हरचा इशारा येतोय। अजून एक तडाखा पाठवलाय लॉंग ऑन, सीमा रेषेच्या बाहेर। लॉंग बिग वे, माइटी इट ह्यूज, मॅक्सिमम, इट्स आउट ऑफ द पार्क। बिग हिट षटकार। नऊ चेंडू शिल्लक, 18ची गरज। या मॅच मध्ये बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत। नऊ चेंडू 18ची गरज। चला 40 बॉल नाहीये बघा। सतरा धावांची गरज आहे। धावसंख्या आहे 38। 9 चेंडू शिल्लक, बनवायच्या धावा 17 या मॅच मध्ये। हाफ ट्रॅकर, प्रचंड ताकदीचा वापर, चेंडू करतोय हवाई सफर, षटकार। माझी खासियत आहे अंतुची, सिक्सर किंग, वेल फिनिशर आणि सलग 3 षटकार लगावलेत आणि विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे। धावसंख्या धावफलकावरती आहे 44 धावा, 11ची गरज। 8 चेंडू शिल्लक, बनवायच्या धावा 11।
मिस्टर पीपी प्रणित पाटेचा खरपून समाचार घेतला जातोय या मॅच मध्ये. अंतूचा बल्ला बोलतोय. फ्री टॉस, नो लुक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. अनिलने प्रयत्न खूप चांगला केला होता. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या दोन्ही पुढे जाईल 46. आता चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. काय बॅटिंग सुरू आहे अंतूच्या माध्यमातून. मॅच विनिंग बॅटिंग अंतू करतोय या सामन्यामध्ये. 7 चेंडू 24 वरती बॅटिंग करतोय. त्यामध्ये 3 षटकार आहेत. 3 षटकार 1 चौकार लगावलाय या इनिंग मध्ये अंतूने. 7 चेंडू आणि 9 ची गरज. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे आदित्य इलेव्हन या संघाने. त्यामुळेच आदित्य इलेव्हन या संघाचे लकी 12 मॅन देखील आनंदित आहेत. याआधी थोडे चिंतेमध्ये आले होते जेव्हा मॅजिक ओव्हर मध्ये रनआउट साठी रिव्ह्यू फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. नॉट आउट आहेत. चला रिव्ह्यू गमावलेला आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. सात चेंडू 9 धावा. हाफ ट्रॅकर त्याला देखील पाठवलं स्क्वेअर लेग. सीमा रेषेच्या बाहेर. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या अंतूसाठी. कारण की अंतूने या सामन्यामधील हवा काढली आहे. कारण की जिंकण्यासाठी अवघ्या 3 धावांची गरज. 28 धावा खर्च केल्या या षटकामध्ये आणि अवघ्या 3 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मंदार पानसर येत आहेत. नाराज आहेत योगेश देखील. स्ट्रायकिंगला बॅट्समॅन मनीष धुमाळ आपल्या स्टाईलने हा सामना फिनिश करेल का? त्याच्या बॅट मधून मोठा फटका येईल का? मिस टायमिंग. झेलची शक्यता असे योगेश आहेत आणि योगेशने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाला बाद. विकेटचं बदन. मनीष बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत राजकुमार. नितेश राठी यांचा संघ आपण पाहतोय. खुश आहेत आणि रोहन तरे हे त्यांचे अत्यंत जीवलग आहेत. ते देखील आनंदित आहेत. थोडीशी चिंता वाढली होती त्यांची देखील जेव्हा मॅजिक ओव्हर मध्ये धावा येत नव्हत्या. नितेश राठे यांनी खास रोहन तरे यांच्यासाठी टी शर्ट बनवलेला आहे. 3 धावा अजूनही बनवायच्या आहेत आणि चेतन पाल करतोय काय? झेल सोडलाय आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल
आणि जिंक हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान नक्कीच मिळते राजकुमारला. धावसंख्या एकने पुढे जाईल 53 धावा. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. 4 चेंडू शिल्लक. बनवायच्या धावा 2. क्रिकेट आहे. क्रिकेट हा निश्चितांचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकतं. चेसिंग कंपल्सरी आहे. 4 चेंडू 2 धावा. नो लुक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्टचा प्रयत्न आहे आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. स्कोर लेवल, परंतु 1 धाव ही कंपल्सरी बनवावीच लागेल. खऱ्या अर्थाने राज्य स्पर्धा सुरू आहे. आई गावदेवी चषक घेसर या स्पर्धेमध्ये परवा एक कारनामा झाला होता. 3 चेंडू 1 धाव ओमसाई आगासन या टीमने बनवून दिली नाहीये गावदेवी दहिसर या संघाला. तो कारनामा होईल का? परवा दिवशी 7 चेंडू 1 धाव देखील डिफेंड झालेली आहे या सीझन मध्ये कल्याण ग्रामीण मध्ये. नक्कीच खिडकाली संघ जो काल संघ आपण पाहिला त्या संघाने 7 चेंडू 1 धाव त्यांना बनवायची होती आणि ती 1 धाव देखील बनवून दिली नव्हती गावदेवी SP11 सोनारपाडा या टीमने. परवा दिवशी घेसरच्या मैदानावरती 3 चेंडू 1 धाव डिफेंड झाले. दहिसर सारखा संघ 1 धाव बनवू शकला नाहीये. राजकुमार आहेत. क्रिकेट आहे आणि विजयाचा हा चौकार येतोय. सामना होतो फिनिश आणि सामना जिंकलेला आहे आदित्य इलेव्हन या संघाने. आदित्य इलेव्हन संघ दाखल होत आहे टॉप 5 मध्ये. अभिनंदन आदित्य इलेव्हन या टीमचे लकी 12 मॅन रोहन तरे. अभिनंदन संघ मालक नितेश राठी यांचं, मनीष दुबाळ, अंतू सुलतानजी आपलं अभिनंदन. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अंतू आहेत ज्याने